तर सामन्याला इथे सुरुवात होईल. चॅलेंजर्स चिरले आणि त्यांच्या विरुद्ध खेळते प्रणय 11 ओम सायराम चिखले. दोन संघामध्ये ही लढत आहे. मैदानाकडे आपण जाणार आहोत. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. 5 षटक 5 गोलंदाज. दुपारचं सत्र 12 वाजून 13 मिनिटे झालेत. सामन्याला सुरुवात होईल 20 मिनिटाचा. उद्या 4 षटकांसाठी थोडासा फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. आजच्या दिवसामध्ये फक्त एकच टीम क्वालिफाय होईल. सर्व संघाचे संघनायक लक्ष असू द्या. मैदानाकडे आपण जाणार आहोत. सामन्याला सुरुवात होईल. दोन फलंदाज मैदानामध्ये. नाणेफेक जिंकली होती चिरले संघानं. दे डिसाइडेड टू बोल फर्स्ट. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दोन फलंदाज मैदानावरती. प्रशांत पाटील आणि मंगेश पाटील. सामन्याला इथे सुरुवात होईल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिली फेरी आणि दुसरा सामना चिखले विरुद्ध चिरले या दोन संघांमध्ये. गोलंदाजीसाठी ऋतुज घरात सज्ज होईल. स्ट्रायकर एंडला प्रशांत खेळतोय. दोन पंच सुद्धा इथे सज्ज होतील. जाऊया आपण मैदानाकडे. फर्स्ट बॉल पहिला चेंडू. पंचांचा इशारा. चेंडू खराब आहे. अतिरिक्त धावेनं संघाचं अकाउंट ओपन होईल. चिखले टीम प्रथम करते फलंदाजी. प्रशांत पाटील स्ट्रायकर एंडला. गोलंदाजीसाठी ऋतुज आलाय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. कट करू पाहत होता, मात्र पंचांचा इशारा आला का हा चेंडू खराब आहे. अतिरिक्त धावेनं संघाचं अकाउंट ओपन झालं. संघाचं खातं उघडलं गेलं. प्रणय 11 ओम सायराम चिखले संघ 1 धाव. गोलंदाजीसाठी ऋतुज पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकर एंडला प्रशांत खेळते. चिखले संघाचा ॲज ओपनर ब्लास्टर फलंदाज. गोलंदाज ऋतुज इथे सज्ज होईल. प्रशांत पाटील साठी हा षटकातील पुढचा चेंडू. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटमध्ये ठीकसा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगली सुरुवात क्रिकेटमध्ये असणं खूप गरजेचं असतं. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं. सावध सुरुवात वल्लभ संघाची फलंदाजीमध्ये राहिली आणि शेवटच्या क्षणाला धावा जमवल्या. मिडल ओव्हरचा फेस त्याने जिंकला आणि पुढे जाऊन सामना सुद्धा जिंकला. इथे सुरुवात कशी असणार गोलंदाजीमध्ये ऋतुजची आणि फलंदाजी करत असताना प्रशांत पाटील आणि मंगेश पाटील. पहिला चेंडू निर्धाव आला. एक वाईटच्या रूपाने धाव आल्या. संघाची धावसंख्या येते 1 धाव. दुसरा चेंडू षटकातील राऊंड द विकेटनं गोलंदाजी होते. जागा बनवली होती. इनसाइड आउट खेळलाय. क्षेत्ररक्षक उभा आहे, मात्र आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार. पहिला चौकार. चेंडू वाईट. त्यानंतर निर्धाव चौकार सुद्धा आला आणि त्यानंतर हा सुद्धा निर्धाव चेंडू. 3 चेंडू संपलेत पहिल्या षटकामध्ये. धाब्यात त्या 5 धावा. स्ट्रायकर एंडला प्रशांत खेळतोय. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, मात्र ह्या मैदानावरती कशा पद्धतीने खेळ करेल. डान्सिंग डाऊन द विकेट आणि चेंडू जाईल सीमा रेषेपार.
खेळाच्या पूर्वार्धातला हा पहिला षटकार. ला 11 डबल डिजिट मध्ये 11 धावा धावसंख्या फलकावर 4 चेंडूंचा खेळ संपलाय. जागा बनले, जबरदस्त फटकेबाजी आणि चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर, मिळणार चौकार. तर चौकार येईल या चेंडूवरती. या 4 धावेनं धावसंख्या फलक पुढे सरकते. एकूण धावा झाल्या 15. जाऊया आपण मैदानावरती. एकूण धाव्या त्या 15. चांगला चेंडू होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. डिफेन्स केले, चेंडूला सन्मान दिला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिलं षटक संपले आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनल्यात बिनगडी बाद 15 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा झाल्या त्या 15 धावा. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय प्रशांत पाटील एकट्यानं 6 चेंडू तो खेळला. 2 चौकार 1 षटकार त्याच्या डावामध्ये खेळीमध्ये आपण पाहिल्या. 12:20 झाले. थोडासा फास्ट क्रिकेट खेळायचं आपल्याला विनंती आहे. यापुढची लढत असणार आहे गावदेवी पाली आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारे GKC दुंद्रे. गोलंदाज तयार. सार्थकचा हा चेंडू ब्लॉक होल पुढे टाकण्याचा प्रयत्न आहे. वेगवान चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टो एंडला चेंडू आदळला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. सार्थक घरत करतोय गोलंदाजी. दुसरा षटक घेऊन मार्गस्थ असताना चॅलेंजर्स चिर्ले संघ नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करतोय. लोअर फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. धाव मिळणार नाही. चांगलं क्रिकेट, चांगली फिल्डिंग. चिर्ले संघाची मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. मागचे 3 चेंडू पाहिल्या तर 3ही चेंडू निर्धाव आहेत. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. सार्थक घरतचा दुसरा पॉवर प्लेचं षटक फेकत असताना चिर्ले विरुद्ध चिखले अशी ही लढत. पहिल्या फेरीतील दुसरा सामना. चांगली गोलंदाजी राहिल्या. वेगवान, वेग, फास्ट, अल्ट्रा फास्ट गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. निर्धाव चेंडूचे इथे सांगता झाले. 3 चेंडू सलग निर्धाव फेकले. दबाव जाणवते फलंदाज मंगेश पाटील वरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल ओव्हर द विकेट. चौथा चेंडू सलग निर्धाव. काही करू देत नाही फलंदाजाला, डोके वर करू देत नाही. जबरदस्त गोलंदाजी राहिले. एका मागोमाग एक इथे निर्धाव चेंडू फेकले जाते. 4 चेंडू सलग निर्धाव आहेत. मंगेश पाटील पूर्णपणे शांत मैदानावरती. धाबा आहेत त्या चिखले संघ 15 धावा.
मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक धाव इथे नक्की मिळेल. दुसरीचा प्रयत्न आहे, थोडासा लेझी ॲटिट्यूड आणि त्याचा फायदा उचलते प्रशांत. चाणाक्ष खेळाडू मैदानावरती सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करते आणि या 2 धाब्यानं संघ पुढे सरकला. एकूण धावा आहेत त्या 17. 17 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते. हा फटका मागे क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. जतीन मडवीनं चांगला झेल टिपला आणि मंगेशची खेळी इथे संपली. एकूण धावा असताना 17. 17 धावा. आपल्या संघासाठी 17 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते. सतरा धावा धावसंख्या फलकावरती. नवीन गोलंदाज येईल तिसरं षटक घेऊन प्रथमेश मडवी. 5 षटक 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे. स्पर्धेचा नियम आहे. चिरले विरुद्ध चिखले अशी ही लढत आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील दुसरी लढत आहे. मैदानाकडे आपण जाऊया. चला सामना सुरू करायचा. चिरले टीम गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रथमेश. स्ट्रायकर एंडला खेळते प्रशांत. प्रशांतनं सुद्धा 6 चेंडू मध्ये 14 धाब्यांचं योगदान आहे. 1 षटकार 2 चौकार त्यांनी दाखवले. रिव्हर्स अटेम्प्ट केला मात्र चेंडूने बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू जे सांगता झाली. मागच्या 8 चेंडूवरती फक्त 2 धावा आले चिखले संघासाठी. एकूण धावा आहेत त्या 17. 17 धावा धावसंख्या फलकावर. प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज होईल. त्याच पद्धतीचा हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. जोरदार अपील केली गेली मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क झाला नाही. लेग बिफोरची अपील होती फेटाळली अंपायरनं आणि आपण पाहतो निर्धाव चेंडूची सांगता झाली. 2 चेंडू सलग निर्धाव खेळलेत इथे या षटकामध्ये. प्रथमेश मडवी चांगली गोलंदाजी राहिली होती सार्थकची आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत. तिसरं षटक मार्ग असते. 17 धावा पाहिजेत. मैदानावरती चिखले संघाला मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करेल का. आणि इथे मात्र फलंदाज बाद. जो दबाव बनला गेला त्या दबावाच्या खाली इथे मात्र सार्थकने चुकी केली नाही. चांगला झेल. बिग फिश इन द नेट. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय आणि धक्का क्रमांक दुसरा. प्रशांत पाटील गोज.
मैदानाकडे आपण जाऊया. 3 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. एकूण धावा धावसंख्या फलकावरती येते 17. गोलंदाज तयार. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला. मोठा फटक्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसतोय. निर्धाव इथे सिंगल मिळेल या चेंडूवरती. धावा झाल्या त्या 18. 4 चेंडू संपलेत. चांगली गोलंदाजी राहिले आतापर्यंत. ऋतुज घरातनं सुरुवात केली. थोडासा मागडा ठरला होता. प्रशांत 3 मोठे फटके दाखवले पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर मात्र पूर्णपणे शांततेचं वातावरण आहे. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना चिखले संघाची परिस्थिती आपण पाहिली. 18 धावा 2 गडी बाद असताना 2 मिडल ऑर्डरचे फलंदाज रोहित पाटील आणि जयवीर गडकरी मैदानावरती आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. प्रथमेश मडवी. स्ट्राईक रेंजला खेळेल रोहित पाटील. मोठा फटका, ज्या फटक्याची गरज होती. थोडासा दबाव इथे झुगारेल हा षटकार 6 धाव्यांसाठी आणि संघ पुढे जातोय 24-24. स्ट्रायकरला खेळतो रोहित पाटील. पहिल्या षटकामध्ये आल्या 15, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 2. या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा बनल्यात. लास्ट बॉल. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली फिल्डिंग झाल्या. 1 धाव मिळेल संघाला. 3 षटकांची झाले समाप्ती आणि 3 षटकामध्ये धावा बनल्यात. एकूण धावा धावसंख्या फलकावरती 25 धावा. तीन षटकांची समाप्ती झाल्या. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 2, तिसऱ्या षटकामध्ये आले 8 आणि एकूण धावा त्या 25-25. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. गोलंदाजीसाठी गोलंदाज आर्यन मडवी. आर्यन सज्ज होईल. रोहित साठी हा चेंडू होता. निर्धाव चेंडूची झाली सांगता. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. प्रशांत बाद झाल्यानंतर एक षटकार जरूर दाखवला होता रोहितनं. आता रोहितचं थांबणं मैदानावरती पुढच्या 2 षटकांसाठी खूप गरजेचं आहे चिखले संघाच्या दृष्टिकोनातून. स्क्वेअर कटचा हा प्रयत्न होता. मागे क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव ते नक्की मिळेल. नकार दिला जयवीरनं आणि एकच धाव मिळेल. 26 धावा बनल्यात. धावसंख्या फलकावरती अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मागचा सामना सुद्धा आपण पाहिला ज्यामध्ये 60-61 धावांचं टार्गेट होतं. मात्र ते टार्गेट पूर्ण करू शकला नाही शुकर टीम आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला होता अंगद 11 श्री गणेश वलप.
गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा आर्यन. गॅप मध्ये चेंडू ढकलून दिलाय, क्षेत्ररक्षक उभा आहे. एकच धावे. शांत क्रिकेट मैदानावरती 27 धावा धावसंख्या फलकावरती पाहतोय. मागच्या 3 चेंडूवरती 2 सिंगल आलेत. षटकार चौकार पाहिजेत. 45 50 55 पर्यंत जर पोहोचायचंय तर एक षटक मोठं पाहिजे ज्यामध्ये चौकार षटकार येतील. मात्र तसं घडेल का? चांगली गोलंदाजी आहे आतापर्यंत चिरले संघाची. रोहित प्रयत्न करत होता, चेंडू खूप वेळ हवेमध्ये आहे आणि इथे रोहितचा झेल मात्र सुटतोय. साधा सोपा झेल होता आणि रोहितला मिळतंय जीवनदान. या जीवनदानाचा फायदा उचलेल का रोहित? एका क्षणाला असं वाटलं की साधा सोपा झेल जज करते गोलंदाज, मात्र झेल सुटला आणि थोडक्यात बचावला खेळाडू. एकूण धावे त्या 28-28. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे आर्यन मडवीचं. जयवीर खेळते 2 मध्ये 1 धाव त्याने बनवला. 1 निर्धाव चेंडू खेळलाय आणि धाबा खर्च केल्यात आर्यनने. 4 चेंडू मध्ये 3 सिंगल 3 धाबा. हा फटका सुरेख आहे. वेळ मिळाला, गती नव्हती, जागा बनली आणि चेंडू सीमा पार चौकार. मैदानाकडे आपण जाऊया. या 4 धाव्यांच्या सहाय्यानं धावसंख्या फलक पुढे सरकले 32-32. स्ट्रायकर एंडला फलंदाज खेळतोय जयवीर. 3 मध्ये 1 चौकारच्या सहाय्यानं 5 धाव्यांचं योगदान आहे. ओव्हर द विकेट हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर येऊन जातोय. पंचांचा इशारा आहे, चेंडू खराब आहे. एका धाव्यानं धावसंख्या फलक पुढे सरकला 33-33. धावा धावसंख्या फलकावरती. शेवटचा बॉल आहे. ऑफस्टिकच्या बाहेरून जातोय. 2 सलग इथे वाईट फेकलेत. 34 धाव्यांवरती संघ मजल मारते. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 7 बॉल बाकी आहेत. खेळाचा पूर्वार्ध पाहतोय. फलंदाजी करतोय प्रणय 11 ओम साईराम चिखले आणि त्यांच्या विरुद्ध चॅलेंजर्स चिरले संघ गोलंदाजीमध्ये. लास्ट बॉल. हा चेंडू सुरेख आहे. 4 षटकांची समाप्ती झाल्या आणि 4 षटकामध्ये धावा बनल्या टोटल 34-34. चार षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 34-34 झालेत. नवीन गोलंदाज येईल शेवटचं षटक घेऊन मनीष मडवी. स्ट्रायकर एंडला रोहित एका जीवनदानाच्या साह्याने खेळते 9 वरती. 5 चेंडू तो खेळलाय आणि 9 धाव्यांचं योगदान आहे. 1 षटकार 3 सिंगल. चिरले विरुद्ध चिखले असा पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. हा चेंडू आपण पाहिला. जबरदस्त गोलंदाजी राहिल्या. 5 षटक 5 गोलंदाज इथे वापरायचे आणि हा 5व्या क्रमांकाचा गोलंदाज सुद्धा जबरदस्त प्रदर्शन करतोय पहिल्या चेंडूवरती. पहिल्या षटकामध्ये 15 धाबा आल्या. मात्र त्यानंतरचा प्रवास जर आपण पाहिला तर सुखकर राहिला नाही चिखले संघासाठी. 2 गडी त्यांनी गमावले. मंगेश बाद झाला प्रशांत आणि 2 खेळाडू मैदानावरती. लोअर फुल टॉस होता. मिड ऑफला क्लिअर करतोय क्षेत्ररक्षक उभा आहे. लॉंग ऑफला एकापेक्षा जास्त काही नाही. सिंगल डबल न खास फरक पडत नाही.
चिरले संघाला सुद्धा माहिती आहे इथे 40-45 सात रोखायचा आणि तो प्रयत्न सुरू झालाय. 35 धावा बनल्यात. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे. मनीष चांगली गोलंदाजी पूर्णपणे जखडून ठेवलंय फलंदाजांना. 5 चेंडूमध्ये 5 धाव्यांचं योगदान जयवीरचं. जयवीर गडकरी मैदानावरती 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. चांगला फटका आणि चेंडू जाईल सीमा पार, मिळणार चौकार. मिळेल दुसरीसाठी निघाले, धोका पत्करलाय मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न असेल का? आणि 2 धावा मिळतील या चेंडूवरती. या 2 धाव्याने संघ पुढे सरकला. 41 शेवटच्या चेंडूचा खेळ आहे बाकी. नवीन फलंदाज जाईल मैदानावरती. धावा असताना 41. मैदानाकडे आपण जाऊया. शेवटचा चेंडू शिल्लक. खेळाचा पूर्वार्ध आपण पाहतोय ओव्हर द विकेटनं. हा सुद्धा येईल निर्धाव. तर पहिल्या सत्राची झाली समाप्ती आणि पहिल्या सत्रामध्ये धावा बनल्या टोटल 41 आणि 42 धाब्यांचं टार्गेट चॅलेंजर्स चिरले संघासमोर.
42 धावांचं लक्ष असणार आहे. येणारे 30 बॉल 42 धावांची गरज. तर चिरले टीमचे पुरस्कर्ते आपल्याला पाहायला मिळतील. समाधानजी माली यांना मी विनंती करतो आमच्या मंचावर या. आपली जागा तिथे नाही, आपली जागा आमच्या मंचावर आहे. या स्पर्धेनिशी आपलं सहर्ष स्वागत. समाधानजी माली साहेब आपण या स्पर्धेनिशी आपलं सहर्ष स्वागत आहे. तर पंचांचा इशारा, ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले आपल्याला पाहायला मिळेल. सामन्यावरील सुरुवात. स्ट्राईकला फलंदाज सार्थक गरत. गोलंदाजी ट्रॅकवर जयवीर आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पहिला बॉल अतिशय वेगवान, डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. निर्धाव बॉल जरूर पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल तिथे मात्र वेगवान होता, डॉट बॉलची सांगता होत असताना स्ट्राईकला फलंदाज सार्थक गरत, नॉन स्ट्राईकला फलंदाज आयुषला आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानात जरूर पाहायला मिळते. चॅलेंजर्स चिरले टीम कडून पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा बॉल तिथे मात्र आई मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. सलग 2 बॉल निर्धाव. चांगली गोलंदाजी, वेगवान गोलंदाज जयवीरला आपण पाहतोय. गोलंदाजीचं चांगलं प्रात्यक्षिक दाखवत असताना त्याच्या माध्यमातून 42 धावांचं टार्गेट असणार आहे. पुन्हा एकदा असणार तयार गोलंदाज जयवीर. गोलंदाजी ट्रॅकवर. हा बॉल तिथे जरूर पाहायला मिळतोय. गॅप मध्ये जरूर एक्झिट होईल. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करेल, परंतु बॉलची अडवण होईल. तिथे मात्र फेकी होईल. तत्पूर्वी या बॉलवर धावा खर्च होतील.
3 आणि या 3 धावेनिशीर संघाचं अकाउंट ओपन होईल. तिसऱ्या बॉलवर धावा येतील तब्बल 3. या 3 धावेनिशीर सांघिकीय इथे मात्र अकाउंटला ओपन होईल. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आयुष मडवी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर जयवीर पुन्हा एकदा असणार तयार. पॉवर प्लेचा षटक जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ समाप्त. हाय फटका सुरेख आहे. हा फटका लाजवाब आहे. गॅप मध्ये बॉल जरूर एक्झिक्यूट झालाय. क्षेत्ररक्षक पाठला करतोय बॉलचा, परंतु बॉल थांबणार नाहीये. हा बॉल जाणार सीमा रेखा पार. आलाय चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक वेगाने वडेल. धावफलक जाऊन पोहोचेल. 7 रन्स ऑन बोर्ड. 7 धावा आयुष मडवीच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर तिथे मात्र पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल जरूर ढकलण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक असतील, बॉलची अडवणी होईल. तिथे मात्र तत्पुरी धाव कंप्लीट होईल. 1 या एकेरी धावेनिशी धावफलक पुढे सरसावेल. 8 धावा 8 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. लास्ट बॉल या षटकातील असणारे शाईकला फलंदाज सार्थक घरक ऑन पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. तिथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा असणारे. हा बॉल नो प्लस. या बॉलवर धाव मिळेल 1 या बॉलवर धावा मिळतील तब्बल 2 आणि या 2 धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल. 10 धावा 10 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. नो बॉल असणारे शेवटचा फ्री हिट. खुल्ला लायसन्स वसूल करावं लागेल. टोल फ्री असणारे हा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. फ्री हिटचा बॉल असणारे हा बॉल वाईट आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिट कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळेल. वाईटच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावेल. 11 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. ऑफस्टिकचा क्लोज बॉल ठेवण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र वाईटची सांगता होत असताना पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. फ्री हिट कंटिन्यू. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आयुष मडवी. भिरकावण्याचा प्रयत्न होता. फ्री हिटचा बॉल. पंचांचा इशारा. षटक क्रमांक 1 समाप्त आणि एका षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 11 धावा धावफलकावर. येणारे बॉल असतील 24 आणि 31 धाव्यांची गरज. 24 बॉल 31 समीकरण असणारे सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानात. चांगलीरित्या धावा जोडत असताना दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 11 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवर रोहित पाटीलची गणना केली आहे. सेकंड पॉवर प्लेची जबाबदारी असणारे 5 षटकांचा सामना जरूर पाहायला मिळतोय. 5 फ्रेश गोलंदाज या सामन्यामध्ये आपल्याला वापर करावे लागतील. पुन्हा एक दिसणार रोहित तयार. या षटकातील पहिला बॉल घेऊन ऑन बॉलिंग अटॅक. स्ट्राईकला फलंदाज सार्थक घरत आपल्याला पाहायला मिळतोय. हा फटका सुरेख आहे. हा फटका लाजवाब आहे. या बॉलवर धावा मिळतील. पंचांचा इशारा येईल. तब्बल पंच या बॉलवर धावा किती मिळतील? 4. चौकार.
या चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचेल, वेगाने वाढेल, धावफलक जाऊन पोहोचतोय 15 धावा धावफलकावर. 50 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. रोहित पाटीलवर पहिल्याच बॉलवर आक्रमण. हाय बॉल तिथे मात्र हवेत केलाय, क्षेत्ररक्षक असतील, बॉल खाली, कुठल्याच प्रकारची चुकी न करता पहिला धक्का लागत असताना, पहिला हदरा चॅलेंजर्स चिरले टीमला, पहिला हदरा लागत असताना सार्थक घरत बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज ऋतुज गरज असणारे, जबाबदारी असणारी आपल्या संघाची. रोहित पाटील चौकार लगावल्यानंतर विकेटचं पतन, धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते धावा, 15 धावा, 15 रन्स ऑन बोर्ड. 22 बॉल 27 धाव्यांची गरज अजूनही असणारे. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल तिथे मात्र खोलवा टप्प्याचा जरूर पाहायला मिळतोय. डॉट बॉलची चांगली गोलंदाजी करत असताना रोहित पाटील आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. या ओळखला जातो ती गोलंदाजी करत असताना असणार. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. हा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र क्षेत्ररक्षक असतील, कुठल्याच प्रकारची चुकी न करता लगेच फेकी आपल्याला पाहायला मिळते. परंतु या बॉलवर दावा कंप्लीट होतील. 2 थ्रो कलेक्ट करता आला नाहीये, तिथे मात्र संधी होती, संधीचं मात्र होतं, परंतु या बॉलवर दावा कंप्लीट होतील 2. या 2 धाब्यांनी धावफलक पुढे सरसावेल. 17 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल बाकी असणारी या षटकातील. तर नेक्स्ट मॅच असणार आहे, एका बाजूला असणारे गावदेवी पाली आणि एका बाजूला असणारे जीकेसी धुंद्रे. 2 टीमचे कॅप्टन आपण लगेच संपर्क साधा टॉस साठी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल मंथन पाटील. मंथन पाटील जबाबदारी असणारे स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आयुष मडवी. सलामीसाठी जरूर आलेला फलंदाज, जबाबदारी असणारी आपल्या टीमची ते मात्र पूर्णपणे बजवावी लागेल. पुन्हा एकदा असणार पहिला बॉल घेऊन मंथन तयार. हा फटका तिथे मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळतोय, सुरेखरित्या केलेला आहे, परंतु या बॉलवर दावा मिळतील, पंचांचा इशारा येईल. 4 धावा. पुन्हा एकदा असणार, इथे मात्र मंथन पाटीलवर आक्रमण केलंय. इथे मात्र हा बॉल फटका जरूर चांगला आहे. या बॉलवर पंचांचा इशारा येईल, या बॉलवर दावा मिळतील तब्बल 6. आलाय षटकार, आयुष मडवी काही कमालीची फलंदाजी करत असताना ठोकतोय षटकार. डीजे 16 बॉल 15 धाव्यांची गरज.
पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतंय. मंथन पाटील आक्रमक झालाय तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल आयुष. हा बॉल तिथे मात्र भिरकवण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु कुठल्याच प्रकारची चुकी न करता अजून एक धक्का लागत असताना पाहायला मिळेल. आयुषला परतावा लागेल. चांगले लगावले होते. त्यानंतर मंथन पाटीलचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. तर नेक्स्ट मॅच असणार आहे एका बाजूला आपल्याला गावदेवी पाली आणि एका बाजूला जीकेसी दुंद्रे. तर चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी लगेच संपर्क साधायचा आहे. तत्पूर्वी आपण मॅच कडे. हा बॉल तिथे मात्र जरूर चांगला फटका केलाय. क्षेत्ररक्षक होते तिथे मात्र करतोय चुकी. या बॉलवर 2 तर कंप्लीट. या बॉलवर धावा कंप्लीट होतील आपल्याला पाहायला मिळत आहे 2 आणि या 2 धावेने शिर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 29 धावा धावफलकावर. अजूनही 14 बॉल आणि 13 धाव्यांची गरज. सामन्यामध्ये आपल्याला चुरस जरूर पाहायला मिळते. दोन्ही संघ बलाढ्य संघ आपली अस्तित्वाची लढाई जरूर खेळत असताना मैदानात पाहायला मिळत आहेत. विरकवण्याचा प्रयत्न होता. गतीमध्ये परिवर्तन केलं मंथनने तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. निर्धाव बॉल सुरेख फेकी तिथे जरूर पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र बॅटची एज होती. क्षेत्ररक्षक असतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता डायरेक्ट हिटचा प्रयत्न. ओव्हर थ्रो जरूर पाहायला मिळते. धावा वसूल होतील 2 तर पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि या बॉलवर धावा कंप्लीट होतील 3. जिथे 1 धाव होती तिथे मात्र एक्स्ट्रा मध्ये धावा खर्च केल्या 2 कंप्लीट. या बॉलवर धावा आल्या 3 आणि या 3 धावेनिशीर धावफलक वेगाने वाढेल. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल अजूनही 10 धाव्यांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. 32 धावा धावफलकावर. षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळेल 3 समाप्त. तर चला दोन्ही टीम्स आपण लगेच संपर्क साधा. गावदेवी पाली आणि जीकेसी दुंद्रे आपण लगेच आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. येणारे 12 बॉल 10 ची गरज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर प्रशांत पाटील ऑन अ बॉलिंग अटॅक. स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतोय आर्यन मडवी. इथे मात्र फटका जरूर चांगला आहे परंतु बॉल हवे ते सेफ लँडिंग जरूर पाहायला मिळते. या बॉलवर धावा मिळतील तब्बल 4. आलाय पहिल्याच बॉलवर. वेलकम 4. येणारे बॉल असतील 9. येणारे बॉल असतील 11 आणि धावांची गरज असणारे 6. अकरा बॉल 6 ची गरज असणारे. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार.
हा बॉल चांगला फटका जरूर पाहायला मिळतो. गॅप सिलेक्शन, याही बॉलवर धावा मिळतील डबल 4. आलाय चौकार. पुन्हा एकदा असणार, फक्त 2 धाब्यांची गरज असणार. येणारे बॉल असतील 10. बॅटची एज, संधी तिथे निर्माण, कुठल्याच प्रकारची चुकी न करता धक्का लागत असताना आपल्याला पाहायला मिळेल. टीम पुढच्या फेरीसाठी असतील आपल्याला शुभेच्छा आणि हडलक आपल्याला पाहायला मिळेल. चिखले टीम, आमच्या स्पर्धेत तुम्ही भाग घेतला, तुमचं या स्पर्धेनिशीर सहर्ष स्वागत.